अकोले तालुक्याची ही मंडळी आहेत यांनी काय फक्त मागता घेतलेला नाही, पक्ष 4-5 झालेत, प्रत्येक पक्ष फुटलाय, त्याच्यामुळे कार्यकर्ते विभागले गेले, कार्य विभागले गेले, मग ज्याचे जे गटतट पडले विचार. वास्तविक तुम्ही अकोले तालुका सोडून मोठा इथे बैठक घेतली, परंतु एवढी बैठक नगरने मला काही कळत नाही, लोकांना गरज आहे का नाही. जेडपी आणि पंचायत समिती संगमनेर आणि आमदार मात्र अकोलेच आहे, त्याच्यामुळं पठार भागाचा हा कायमच विकासापासून वंचित राहिला आहे. गेली 40 वर्षापासून पाहतोय आपल्या रस्त्याचा विकास नाही, पिण्याच्या पाण्याच्या पासून अजूनही पठार भागाला टँकर चालू आहे, विजेच्या बाबतीत सुद्धा आपली पूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. सरपंच असू उपसरपंच सर्वांनीच या ठिकाणी वास्तविक आज यायला पाहिजे होते. आहे तसेच रस्ते आहे. चौगले साहेब आमचा रस्ता आता मध्ये चालू होता गारगाव, अजून आहे तसा आहे, गागरेंना विचारा, अजून त्या रस्त्याचं काम नाही. कुठंतरी राजकारण करून हा मार्ग बदलायचा, परंतु रेल्वे मंत्री आयश्री वैष्णव याला तरी काय माहिती आहे नेमकी खाली काय चाललंय. रेल्वेच्या आंदोलनामध्ये काही लोकांनी मक्ता घेतला की काय, किंवा काही लोकांना कामं आहे की नाही आहे, किंवा जे उठतात सुटतात आणि राजकारण करीत बसतात किंवा आंदोलन करीत बसतात. खरंच मित्र ही विषय हा जर ऐकला गेला ना, खरंच खूप असं मनाला वेदना होत्या. परंतु जी लोक समाजकारणी असतात, राजकारणी असतात किंवा आंदोलनामध्ये सहभागी होत असतात, त्या लोकांनी खरंच लोकांचा मक्ता घेतलेला असतात. त्यांना काय मिळतं का त्यातून? अहो, समाज हितासाठी जर एखादी गोष्ट पुढे येत असतील आणि राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून ही लोक राजकारण बाजूला ठेवून राजकारणाच्या विरेत जर एकत्र येत असतील तर या लोकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. अरे मला एक कळत नाही आहे, घारगाव बोटाकडली लोक या प्रकरणासाठी जवळपास 60 ते 65 किलोमीटर पायी प्रवास करताय, पायी. अरे आंदोलन जर करायचं म्हणलं तर आंदोलन अर्धा तासात मिटलं जातं, परंतु 60-65 किलोमीटर फिरणं आणि पायी आंदोलन करणं मित्र सोपी गोष्ट नाही आहे. पोटतिडकीने ही लोक बांधतायत, पोटतिडकीने तुमच्यापुढं व्यथा मांडतायत. बोट्यासारख्या ठिकाणी, घरगावसारख्या ठिकाणी जर रेल्वे स्टेशनचं थांबा झाला गेला पाहिजे, त्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यासाठी लोक पोटतिडकीने त्या ठिकाणी मिटिंगा घेत आहेत. गावागावामध्ये आता ग्रामपंचायतीमध्ये ठराव होता. मग देवटाण असून देवटांच्या गावामध्ये का अजून ठराव झाला नाही, किंवा का लोक ते पुढे येते नाही, का तिथं एखादी सभा झालेली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो. खरं पाहिलं गेलं तर घारगाव किंवा बोटा विधानसभेला जोडले जाते अकोले तालुक्याला, आणि पंचायत समिती जेडपीला जोडलं जातं आहे संगमनेर तालुक्यासाठी. खरं तर या दोन्ही तालुक्यांनी हा बोटा घारगाव हे जे काही पठार भाग आहे ना, खरं तर आदिवासी म्हणून जसं आपल्या तालुक्याला समजतो ना, तसं हे पठारी लोकांना असंच उघड्यावर ठेवलेलं आहे. राजकारण आलं किंवा निवडणुका आली तर लोक गोळा होतात. अरे एखाद्याचं लग्न जर असलं, ज्या पद्धतीने तुम्ही पत्रिका वाटतात ना, मग त्या ठिकाणी जर 2-3 हजार लोक येऊ शकतात, एक घर एक कुटुंब 3,000 लोकांना गोळा करू शकतं, तर या गाव जर गोळा झाला गेलं तर का रेल्वे जाणार नाही आहे. परंतु राजकारणामध्ये किंवा ही जी काही वेगवेगळे पक्ष निर्माण झालेले आता सध्या पाहतोय, 4-5 पक्ष मिळून कुठंतरी एकत्रित होत आहे, पक्षांनी वेगवेगळे लोक विभागून घेतलेले, त्यामुळे लोकांची हानी होऊ राहिली मित्रांनो. परंतु जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन किंवा आमदारकी असन, खासदारकी असन, ज्यावेळेस इलेक्शन येतील त्यावेळेस हा पर्सनल कुठंतरी मांडला गेला पाहिजे. परंतु हा पिढ्याचा काळातील प्रश्न जो आहे तो म्हणजे रेल्वेचा या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोक ज्यावेळेस विभागामध्ये पोटतिडकीने बोलतात, तर इतर गावामध्ये एखाद्या गावात ठरवतो, इतर गावांमध्ये का ठराव होत नाही आहे का? संगमेर आणि बोटामध्ये रेल्वे स्टेशन झालं तर फक्त त्याच गावांना कुठंतरी फायदा होणार आहे का? लाज वाटते खरं तर हे 4-4 वेळा सांगण्यासाठी. एखादा आमचा व्हिडिओ जर लोकांपर्यंत पोहोचतो, 2-3 हजार लोक जर त्याला पाहत असतील, एक माणूस त्याला कमेंट करीत नाही आहे, एक माणूस तो व्हिडिओ शेअर करीत नाही आहे. अरे मग काय लोकांनी मग ते उचलले का? लोकांनी काय तुमच्यासाठी फक्त रोड उतरायचं, भांडणं करायचे, लाट्याकाट्या खायच्या, जेलमध्ये जायचं, का जायचं? मला एक प्रश्न असा पडतो का काही वर्ष हा अकोला तालुका आदिवासी आहे, या राजकीय लोकांनी आदिवासी लोकांना आणि आपल्या सर्वसाधारण लोकांना आदिवासीच ठेवण्याचं कारण ठेवलेलं आहे का? इथून हायवे मोठा जात नाही आहे, हा प्रश्न मांडले जातात, परंतु त्याला तुमच्या आमच्यासारख्यांची साथ असणं गरजेचे आहे. मला वाटतं आता रेल्वेचा हा जो काय प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या पक्षाचाही बाजूला ठेवा, पण राजकीय लोक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण सर्वसामान्य लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. सर्वसामान्य जनता ज्यावेळेस रोड उतरेल, सर्वसामान्य जनता ज्यावेळेस हे आंदोलन हातामध्ये घेईन, याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे काही काँग्रेसची लोक, काही भारतीय जनता पार्टीची लोक, काही शिवसेना गटाची लोक, अरे काय चाललंय काय मनसेची लोक. अरे परंतु ही लोक जरी एकत्र येत असतील तर परंतु उद्याच्या निवडणुकीसाठी ही एकमेकाचा पक्षबदल करू शकतात. आज प्रत्येकाला विकास करायचा आहे आणि पक्षबदल करायचा आहे. अरे पक्षबदल केला तरच विकास होऊ शकतो का? मला या गोष्टीचा एक प्रश्न पडतो. येणाऱ्या 12 तारखेला आंदोलन आहे, मग गावागावातून का बरं हे प्रश्न पुढे येते नाही आहे? ह्या तालुक्यामध्ये हा तालुका मागासवर्गीय राहण्यासाठी हे गावगावचे पुढारी खरं तर या गोष्टीला कारणीभूत आहे. तुमचं सरपंच पद असेल, पाटील पद असेल, अरे तुम्ही काय करताय काय? ते हेलिकॉप्टर सरपंच त्यांनी पोटतिडकीनं त्या दिवशी सांगितलं, मी माझ्या गावातून माझा वर्ग आणणार आहे.
अरे मग बोट्यामध्ये जर रेल्वे स्टेशन झालं, कोतोळला फरक नाही पडणार, ब्राह्मणवाड्याला फरक नाही पडणार, इकडं राजूर कुमशेतला फरक नाही पडणार. आणि मग तुम्ही लोक फक्त व्हिडिओ बघायचे, ऐकायचं, लोकांनी प्रेस घ्यायच्या, आपण ऐकायचं आणि फक्त माने डोलायचे. अरे मला विशेष वाटतं, व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर तुमच्यामध्ये का ती आग तयार होत नाही आहे? वर्षानुवर्षे लोक आजही त्याच पद्धतीने राहत आहे. आजही कुठंतरी इलेक्शन आलं तर 4-5 कुठंतरी 2-4 हजार कुठंतरी लोक विकले जातात, गावचे गाव विकलं जातं आणि मतदान होतं. परंतु तो आपण कशासाठी या ठिकाणी निवडून येतोय? मग स्थानिक लोकप्रतिनिधीतून आमदार, खासदार किंवा मंत्री महोदयापर्यंत सुद्धा ही गोष्ट जाणं गरजेची असते. अरे तुम्ही भाग पाडले गेले पाहिजे. सरकार कोणत्यासाठी असतं? सरकार तुमच्या माझ्यासाठी असतं. हा कुठंतरी नाशिक आणि पुणे हा स्ट्रेट हायवे असलेला रेल्वेचा, हा 200 किलोमीटरचा हायवे जर 300 किलोमीटर रोज जातोय, त्याचे 100 किलोमीटर पुढं वाढत आहे. अरे हा खर्चच वाढतोय, हे कोणी मांडणार कोण? जर आता आमच्यासारखे पत्रकार कुठंतरी परत आंदोलनाला बसणार का? पत्रकारांनी आंदोलन, तुमच्या व्यथा सरकारपर्यंत मांडणं, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हा सरकारपर्यंत मांडणं, हा खरं तर पत्रकाराचं काम असतं. परंतु ज्यावेळेस लोक पोटतिरकीनं बोलत असतात, त्यावेळेस मिटिंग होत असतात, तर त्यावेळेस आपण हजर राहणं गरजेचं आहे. अरे एखाद्याने एक जर बातमी पाहिली तर त्याच्या गावातली दुसरी बातमी ती शेअरसुद्धा होत नाही, याची लाज वाटते. तुम्हाला लाज सगळ्यांना वाटली गेली पाहिजे. जी लोक ही बातम्या ऐकतात ना, का तुमच्या गावामध्ये ठराव होत नाही आहे? अरे देवठाणसारख्या ठिकाणी पालकमंत्री बोलून गेले की काही जरी झालं तर मी पालकमंत्री म्हणून शब्द देतो. अरे मग देवठाण गावामध्ये तुमचा ठराव का होत नाही आहे? देवठाण गावच्या बाजूबाजूला असलेली जी गावं आहे, गणोरा असेल, हिवर गाव असेल, डोंगर गाव असेल, टाकळी, डोकरी, उंचडक असेल, ह्या गावांनी का ठराव होत नाही आहे? अरे अकोल्यावरून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याला जर एखादं काम असेल, जायचं असेल तर जवळपास 150 किलोमीटर लागतात. मग घारगाव 5 पट्टा त्या विभागामध्ये असणारा जो महिला भगिनी आहे, तिचं काम जर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तर ती कधी पोहोचणार? अरे अख्खा दिवस जर जाण्यासाठी गेला तर येण्यासाठी कधी जाणार? याचा प्रश्न कधी तुम्हाला मनाला पडलाय का? राजकीय लोक फक्त त्यांची पोळी भाजत असतात, पण सर्वसामान्य लोकांसाठी कोण कामं करीत असतात? आज 12 तारीख ही निर्णयात्मक असणार आहे. या 12 तारखेला या घरगाव बोटातील सर्वसाधारण लोक आता रस्त्यावर बसणार आहे. मग त्यांनीच मागता घेतलाय का? तुमच्यासारखी लोक, साऱ्या तालुक्यातील लोक काय करणार आहे? आदिवासी विभाग, आज इथं पर्यटन वाढलं तर आदिवासी समाज जो आहे तो कुठंतरी रोजंदारीमध्ये येईल. भंडारा असेल, कळसोई असेल, अमृतेश्वर असेल, त्या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे. हा फायदा कोणाचा आहे? हा तुमच्या माझ्यासारखा आहे. इथं दळणवळण वाढणार आहे, इथं ट्रॅक्टरवाल्याला कामं मिळणार आहे, इथं छोट्या छोट्या गाडीवाल्यांना कामं मिळणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार, हॉटेलिंग चालणार आहे. आणि मग ही छोटीशी गोष्ट जर तुमच्या लक्षात येत नाही, एखादा व्हिडिओ जर पडत असेल, त्या व्हिडिओला साधं लाईकसुद्धा तुम्ही करत नाही आहे. अरे मग ह्या लोकांनी मत्ता घेतलेत का? काही जरी अकोल्यामध्ये झालं तर मोजक्या लोकांनी आंदोलन करायचं, काही जरी झालं तर आंदोलन आहे ते आंदोलक लोक कामं करतील. अरे मग त्यांनी धंदे मांडलेत का या गोष्टीचे? कुठंतरी लिमिट क्रॉस होण्यासारखी गोष्ट आपल्या तालुक्यामध्ये घडते मित्रांनो. जो तो तालुक्याचा विकास करायला पाहतोय, परंतु आपला तालुक्याचा विकास करण्यासाठी ना तुम्ही लोक कारणीभूत असणार आहे. तुमच्यासारखी लोक ना, नगरपंचायतचे इलेक्शन असेल, झेडपीचं इलेक्शन असेल, तुम्ही विकले जात आहे म्हणून ह्या गोष्टी तयार होत आहे. लाज वाटते ह्या तालुक्यामध्ये राहण्याची सुद्धा. खरं आहे, तालुक्याचा नागरिक म्हणून जर बघायला गेलं तर येणाऱ्या 12 तारखेला जो व्यक्ती खरंच मनातून वाटतं ना आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या मुलांचा विकास झाला पाहिजे, तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊन राहिलेले मित्र.